मालिकेत आज आपण बघणार आहोत. कृष्णा तिच्या मंग्या काकाच्या घरी आलेले असते, पण तो घरी नसतो. दुष्यंत कृष्णाला शोधत तिच्या मागे आलेला असतो. दुष्यंत कृष्णावर खूप चिडलेला असतो. दुष्यंत तिला म्हणतो, कृष्णा, तू अशी कशी काय कोणाला न सांगता आली? तुला काही सिरियसनेस आहे का? नशीब मी तुझ्या मोबाईलमध्ये ट्रॅकर डाउनलोड करून ठेवला होता, म्हणून मी लोकेशन शोधत तुझ्यापर्यंत आलो. दुष्यंत कृष्णाला घरी घेऊन येतो. आता इकडे बाळजाबाईने पंचायत भरवलेली असते. जयकांत त्या मंग्याला बाळजाबाई पुढं आणून उभा करतो. बाळजाबाई गावकऱ्यांना सांगते, आमच्या सुनबाईवर ज्यानं हल्ला केला त्या माणसाला माझ्या लेकानं दुष्यंतनं मोठ्या हिमतीनं पकडून आणलाय. बाळजाबाई त्या मंग्याला विचारते, बोल रे, तुला गुन्हा कबूल आहे का? खरं तर मंग्याला गुन्हा कबूल करण्यासाठी बाळजाबाईने भाग पाडलेलं असतं. आदल्या दिवशीच बाळजाबाई, दलपतराव आणि जयकांत त्या मंग्याच्या घरी गेलेले असतात. जयकांत त्या मंग्याला म्हणतो, तू आमच्या वहिनीसाहेबांवर का हल्ला केलास? तो मंग्या म्हणतो, जयकांत शेठ, कृष्णा मला माझ्या लेकी समान आहे हो, मी कशापाय तिच्यावर हल्ला करल? बाळजाबाई आता त्याला दम देते आणि म्हणते, तू जर हा गुन्हा कबूल केला नाहीस तर तुझी जमीन बळकावली जाईल आणि तुझी जी पोरगी पुण्याला शिकायला आहे नवं, तिच्या बी जीवाचं बरं वाईट होईल. आता घाबरून तो मंग्या गुन्हा स्वतःवर घ्यायला तयार होतो. मंग्या आता सर्व गावकऱ्यांसमोर हे कबूल करतो की वय मॅच कृष्णाला मारायची सुपारी दिली होती. तो म्हणतो, जमिनीच्या हिश्श्यापायी एवढा मोठा गुन्हा केलाय मी. बाळजाबाई आता म्हणते, गुन्हेगारानं गुन्हा कबूल केलाय, त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे. बाळजाबाई दलपतरावांना म्हणते, भाऊजी, लवकर पोलिसांना फोन करून बोलवून घ्या. आता एवढ्यातच तिथे पोलीस येतात आणि त्या मंग्याला घेऊन जातात. आता कृष्णा मनातल्या मनात विचार करत असते, मंग्या काका, तुमच्यावर लय मोठा अन्याय झाला, पण मी देवी आईची आण घेऊन सांगते, म्या तुम्हासनी एक ना एक दिस नक्की न्याय मिळवून देईन. आढळराव आणि कृष्णाचा चेहरा खूप पडलेला असतो. आता कृष्णा आढळरावांना म्हणते, आबा, मंग्या काका असं नाही करू शकत हो, तो माझाच काय कोणाचा बी जीव नाही घेऊ शकत. कृष्णा म्हणते, मी दुष्यंत सरकारांना खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ते माझं ऐकून घ्यायलाच तयार नाहीत. त्यांचा त्यांच्या आईवर लई विश्वास आहे. आढळराव म्हणतात, अगं, तीच तर कमाई आहे त्या बाळजाची, लई मोठी कमाई. दुष्यंताच्या मनात असलेला तिच्यावरचा विश्वास ही बाळजाची लई मोठी कमाई आहे. आता कृष्णा आढळरावांना सगळं सांगते की बाळजाबाईने तिलासुद्धा भक्तीला मारण्याची भीती घातली, त्यामुळे माझे पण हात दगडाखाली आहेत. कृष्णा म्हणते, फकस्त या धमकीपायी म्या शांत राहिलोय. आढळराव म्हणतात, कृष्णे, तू नुसत्या शब्दांनी बाळजावर किती बी आरोप केले तरी दुष्यंत त्यावर विश्वास ठेवणार नाही. उलट त्यानं तुमच्या नात्यामध्ये फूट पडेल, कारण दुष्यंतच्या डोळ्यावर बाळजाच्या ममतेची पट्टी बांधलेली आहे आणि ती पट्टी काय आत्ताची नाही. गेली 26 वर्ष रोज रोज माझ्याविषयी, या गावच्या मातीविषयी, गावकऱ्यांविषयी विष पेरून बाळजानं काबीज केलंय त्याला, आणि हे विष एका दिवसात एका फटक्यात उतरणार नाही. कृष्ण म्हणते, होय आबा, तुम्ही गेली अनेक वर्ष इथं राहून जे तुम्हाला जमलं नाही ते मी तर आत्ता आलेली, मला तर कसं जमेल? आढळराव म्हणतात, जमणार नाही असं नाही, वेळ द्यावा लागल. काय आहे ना पोरी, दुष्यंत हा ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा माणूस नाही, तर समोर दिसणाऱ्या पुराव्यांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. तेव्हा बाळजाच्या विरोधात भक्कम पुरावा गोळा कर, तरच त्या बाळजाचा निकाल लावता येईल. कृष्णा म्हणते, पर आबा, दुष्यंत सरकारांना हे कळाल्यावर त्यांच्या मनात असलेलं आईचं प्रेम, आईच्या ममतेवरचा विश्वासच उडेल, त्यांना धक्का बसल. आढळराव म्हणतात, बसू दे की धक्का, त्याला बी कळू दे की एवढी वर्ष आपण जिला देवी समान मानून जिची पूजा करत आलोय ती देवी नाही, तर ती कैदासीन आहे. आढळराव पुढे कृष्णाला म्हणतात, सुनबाई, ह्यो विषय आता बाजूला ठेवा. उद्या संक्रांतीचा सण आहे नवं, तवा ह्यो सण हसतमुखानं साजरा करा. तुमच्या नात्यातला गोडवा अजून वाढू द्या. कृष्णाच्या डोळ्यात थोडं पाणी आलेलं असतं. आता आढळराव म्हणतात, अहो सुनबाई, रडू नका, शोभत नाही हो तुम्हासनी. आणि आढळराव तिथून निघून जातात. आता संध्याकाळी बाळजाबाईने कृष्णाला बोलवलेलं असतं. बाळजाबाई कृष्णाला म्हणते, उद्या संक्रांत आहे नवं, लग्नानंतरची तुझी पहिली संक्रांत, तवा ही साडी द्यायला बोलवले. बाळजाबाई म्हणते, ही साडी मी तुला भीक देते असं समज. कृष्णा म्हणते, कटकारस्थान करण्यात तुम्ही माहीर आहे हो.
आणि अशा रीतीभाती संक्रांती सण वगैरे केव्हापासून पाळायला लागला? बरं ते शोभत बी नाही तुम्हासनी लोकांचा जीव कसा घ्यायचा हे चांगलं जमतं बाकी. आता बाळजाबाई कृष्णाला म्हणते, तुझ्या मंग्या काकाला शिक्षा दिली म्हणून तुझ्या लय जिवारी लागलेलं दिसतं या, नाही म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी झाली असं म्हणत असशील ना. बाळजाबाई म्हणते, पण एक ध्यानात ठेव कृष्णे, उद्याची संक्रांत तुझ्या जीवावर यायला पाहिजे, म्हणून उद्याचा सण मी लय जोरात साजरा करणार. कृष्णा म्हणते, सणावाराच्या दिवशी तरी बरा विचार करा की. बाळजाबाई म्हणते, माझ्यासाठी तू आमच्या घरातनं आमच्या आयुष्यातनं निघून जाणं ह्योच चांगला विचार आहे. कृष्णा म्हणते, मग ह्यो तुमचा विचार या जन्मी तर खरा उतरू शकत नाही. तुम्ही जर माझ्यावर संक्रांत आणली तर मी तुमच्यावर किंक्रात आणन, हे ध्यानात ठेवा. इकडे कृष्णा आता किचनमध्ये तिळाचे लाडू बनवत असते. दुष्यंत तिथे येतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा आज काय स्पेशल बनवते का? कृष्णा म्हणते, हो स्पेशल तर आहे, तिळाचे लाडू. दुष्यंत म्हणतो, बरं मी काय मदत करू का? कृष्णा हसत हसत म्हणते, मदत आणि तुम्ही? दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी नीट विचारलं या, नीट सांगायचं. कृष्णा म्हणते, बरं सॉरी. तुम्ही एक काम करा, ही गुळाची ढेप घ्या आणि तिचं बारीक बारीक तुकडं करा, तवर मी आज सारण भाजून घेतो. आता दुष्यंत गुळाची ढेप कापत असतो. कृष्णा त्याला म्हणते, जमतंय की तुम्हासनी? दुष्यंत कृष्णाला म्हणतो, बरंच यायला लागलंय की तुलासुद्धा. दोघे एकमेकांची मस्करी करत असतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. कृष्णा म्हणते, पहिल्यांदाच करायलोय, होतील चांगले लाडू. दोघे छानपैकी लाडूचं सारण तयार करतात. कृष्णाच्या हाताला थोडं सारण भाजतं. दुष्यंत लगेच तिचा हात घेतो आणि हातावर प्रेमाची फुंकर मारतो. कृष्णा थोडी लाजते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार एवढं काय नाही झालं हो. दुष्यंत म्हणतो, वा ग वा, भारी शेप. कृष्णा म्हणते, हो शेपच करायली. दुष्यंत हसतो आणि म्हणतो, अगं कृष्णा शेप नाही ग, शेप म्हणजे स्वयंपाक करणारा, आणि तू जे शेप म्हणतेस ते म्हणजे सुरक्षित. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, पूजा दुष्यंतला घट्ट मिठी मारून रडत असते. दुष्यंत तिला जोरात ढकलून देतो आणि म्हणतो, पूजा कंट्रोल युअर सेल्फ, हे काय वागतेस तू, तुला तरी कळतंय का? आता कृष्णा तिथे आलेले असते. कृष्णा खानकन पूजाच्या कानाखाली वाजवते. आता पूजा रडत रडत सांगते की मला कुणीतरी सोडून गेलंय पण मला आठवत नाही. आता दुष्यंत ठरवतो की उद्या संक्रांतीच्या सणादिवशीच मी पूजाच्या आणि माझ्या रिलेशनबद्दल सगळं कृष्णाला सांगणार आणि माझ्या मनावरचं ओझं हलकं करणार. आता इकडे कृष्णासुद्धा पूजाला वचन देते की तुला जो कोणी सोडून गेला असेल त्याला मी तुझ्या पायाशी आणन. आता उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.